त्याला ऑलिगोहायड्रमनस आणि पॉलीहायड्रमनस माहिती आहे, पण ते डायग्नोस कसं करायचं समजा. तर आपण काय करतो, USGवर आपल्या ॲबडोमेनला 4 क्वाड्रंटमध्ये डिवाईड करतो आणि प्रत्येक क्वाड्रंटमध्ये आपण व्हर्टिकल पॉकेट ऑफ लिकरची लेंथ मेजर करतो. 3 आसन, 2 आसन, 2 आसन, 3 आसन, ते किती झाली 10 सेंटीमीटर. तर ह्याची व्हॅल्यू 5 ते 25च्या मधात आली पाहिजे. तर हे नॉर्मल आहे. 5पेक्षा कमी असेल तर लेस दॅन 5 असेल तर ऑलिगोहायड्रमनस आणि मोर दॅन 5 असेल तर पॉलीहायड्रमनस. अजून एक काही समजा, ह्याच्यात आपण सिंगल व्हर्टिकल पॉकेटची लेंथ मेजर करतो. तर सिंगल व्हर्टिकल पॉकेटची लेंथ जर म्हणजे एकाच ह्याच्यात बघायचं कोणत्यात तरी, ती समजा 2पेक्षा कमी असेल लेस दॅन 2, तर ते झालं ऑलिगोहायड्रमनस, आणि ते मोर दॅन 8 असेल तर पॉलीहायड्रमनस. तर दोन्ही क्रायटेरिया करू शकतो आपण. 4 क्वाड्रंटची लेंथ मेजर करून ॲड करतो, त्यालाच ॲमनियोटिक फ्लुइड इंडेक्स म्हणतात. ते 5 ते 25च्या मधात असलं नॉर्मल आहे. आणि दुसरं ते सिंगल व्हर्टिकल पॉकेटची लेंथ, ती सगळ्या ह्याच्यात एक 2 ते 8च्या मधातच यायला पाहिजे. 2पेक्षा कमी असेल तर ऑलिगोहायड्रमनस आणि 8पेक्षा जास्त असलं तर पॉलीहायड्रमनस. तर हे लक्षात ठेवा. तर 5पेक्षा कमी असेल तर ऑलिगोहायड्रमनस आणि 25पेक्षा जास्त असेल तर पॉलीहायड्रमनस.